राम जय शिवराय मित्रांनो. तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी आपल्याला अलाइट मोशन ओपन करून घ्यायचं आहे. ओपन करून घेतल्यानंतर आपल्या प्रोजेक्ट्समध्ये येऊन आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेकी प्रीसेट आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरून इझिली इम्पोर्ट करून घ्यायचे अलाइट मोशनमध्ये. अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे मटेरियल दिसणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा तुमचा इथं इमेज ॲड करून घ्यायचा आहे. आता हा इमेज इथं मी डेमोसाठी यूज केला आहे. इथं तुम्ही स्वतःचा इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर वरती 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं. म्हणजे काय होणार आहे, एकाच क्लिकमध्ये आपला इमेज लेअर आहे तो फुल स्क्रीन होऊन जाईल. आणि त्यानंतर याची जी लेंथ आहे ती 5.29 या सेकंदाच्या बीटमार्कला वाढवून घ्यायची आहे. वाढवून घेतल्यानंतर याच इमेज लेअरला ॲनिमेशन देण्यासाठी मूव्ह आणि ट्रान्सफॉर्मेशन जाऊन एका साईडला इमेज आहे तो प्रॉपर सेट करायचा आहे. त्यानंतर इथं प्लस की देऊन शेवट एक प्लस की देऊन आपल्याला इमेज आहे तो प्रॉपर सेट इथपर्यंत करून घ्यायचा आहे. तर सेट केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे ॲनिमेशन लागलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे आहे की परत 5.29 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि सिस्टर स्पेशल जो व्हिडिओ तुम्ही इथं ॲड कराल तो व्हिडिओ अशा प्रकारे सिलेक्ट कराल तिथं ॲड करायचा आहे. ॲड केल्यानंतर याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून इथं आपल्याला काय करायचं आहे, प्रॉपर प्रत्येक इमेज लेअर आपल्याला काय करायचं आहे बीटमार्कनुसार कट करून घ्यायचा आहे. फक्त इथं काय करायचं आहे 9.7 पर्यंतच आपली हा पहिला इमेज आहे तो 9.7 पर्यंत वाढवायचा आहे आणि बाकीचा राहिलेला आहे तो अशा प्रकारे 10.21 12.4 अशा प्रकारे या तिन्ही ठिकाणी कट करायचं आहे. कट केल्यानंतर अशा प्रकारे प्रत्येक इमेज लेअर प्रॉपर सेट झालेला आहे. आता प्रत्येक इमेज लेअरला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी इथून बॅक निघून शेक एपिसोड ओपन करून इथं तुम्हाला हे 3 इफेक्ट मिळून जातील. तर सगळ्यात पहिल्यांदा फर्स्ट इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्ट लावून पहिल्या लेअरला इथं आपल्याला पेस्ट करायचे आहे. पेस्ट केल्यानंतर बॅक निघून परत एकदा शेक एपिसोड ओपन करून इथून आपल्याला सेकंड नंबरचा इफेक्ट दिसतोय तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर परत एकदा मेन प्रोजेक्टला येऊन इथं आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा 9.7 आणि शेवट बघू शकता 12.4 या 2 सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करायचे आहे. आणि परत एकदा बॅक निघून परत एकदा शेक एपिसोड ओपन करून इथं आपल्याला हा जो 3rd नंबरचा इफेक्ट इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन इथं आपल्याला काय करायचं आहे 10.21 या सेकंदाच्या बीटमार्कला परत आपल्याला पेस्ट करायचे. त्यानंतर स्टार्टिंगला येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा ब्लॅक पेन ॲड करून याची जी लेंथ आहे आपल्याला 5.29 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत ठेवून आपल्याला हा PNG आहे तो स्क्रोल करत अशा प्रकारे वरती सेट करायचा आहे. सेट केल्यानंतर परत इथूनच 5.29 सेकंदाच्या बीटमार्कवरून दुसरा जो PNG आहे तो आपल्याला मधोमध किंवा तुमच्या हिशोबाने तुम्ही कुठेही सेट करू शकता. तर इथं जी साईज आहे ती प्रॉपर आपल्याला फक्त सेट करायची बघू शकता इथं. आणि सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे ही जी पहिली PNG आहे ती आपल्याला इथपर्यंत वाढवून घ्यायची आहे. आता आपण PNG ॲड केल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे आहे की तुम्ही 5.29 सेकंदाचे बीटमार्कवर येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि एक शेप आपल्याला सिलेक्ट करून त्याची लेंथ आहे ती शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. वाढवून घेतल्यानंतर थोडीशी साईज इथं आपल्याला अशा प्रकारे सेट करायची आहे. हा जो सिलेक्ट केलेला आपण साईज आहे ते आपल्याला कलर अँड फिलवर जाऊन व्हाईट कलर सिलेक्ट करून हा जो शेप आहे तिथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे आणि या तिन्ही लेअरला काय करायचं पेस्ट करायचं आहे. पेस्ट केल्यानंतर याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरोची एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.